प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की पुन्हा एकदा आपल्या सेवकाला प्रभूने आपल्या परिवाराची आठवण करून दिली. रविवारी काम असल्यामुळं आमची रविवारचं पहिला रविवार प्रभू भोजविधी असल्या कारणानं मला प्रार्थनेला येता आलं नाही. मला वाटत होतं की आता रविवार टू रविवारच देवबाप मला आपल्याकडं पाठविल, परंतु आज एक ठिकाणी प्रार्थनेला जाण्यासाठी प्रभूने मला वर्ज केलं आणि तुमच्या परिवाराची आठवण करून दिली. म्हणून म्हणलं चला रविवारचा दिवस आपला जो प्रभूच्या सेवेसाठी आपण तिथं जाऊ नाही शकलो, आज आपण त्या ठिकाणी जाऊया. प्रियांनो, जेवढी सेवकाला प्रभूची आपल्या विश्वासणाऱ्याची काळजी नाही ना, प्रभूला त्यापेक्षा आपल्या विश्वासणाऱ्यांची जास्त काळजी आहे. आणि ज्या परिवारांना देवबाप्पाने आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे, त्या परिवाराला देवबाप कधी विसरत नाही, कधी सोडतही नाही. आणि कधी अंतर देण्याचा तर कधी आमच्या देवबाप्पाच्या मनात विचारच येत नाही. म्हणून भक्तीला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थनेने भक्तीला आरंभ करूया आणि ब्रदर प्रार्थना करतील. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वरा, मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. हे माझ्या पित्या पगारे पास्टर जे आम्हाला वचन सांगणार आहे ते आमच्या ध्यानी बसू दे, आम्हाला ते समजू दे प्रभू. हे प्रभू, बोरडगावतील काही मंडळी खूप प्यासली आहे, तान्हेली आहे, त्यांच्यावर तुझा भरपूर आणि भरपूर आशीर्वाद पाठव. आणि विशेष करून पगारे पास्टरांनी जे आम्हाला येणं जाणं त्यांचं सुखाचं समृद्धीचं ठेव. आणि प्रभू, आमचे बाप्तिस्मे लवकरात लवकर होईल अशी मी तुझ्या चरणी पवित्र गौरव गोड नावाने एक मागतो, म्हणून एक पिता, आमेन. प्रियांनो, देवबाप्पाला आपल्या समयामध्ये तुमचे बाप्तिस्मे करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. प्रभूने आपल्या समयामध्ये जर तुमचे बाप्तिस्मे करण्याचं ठरवलेलं असेल तर देवबाप मला दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमचे बाप्तिस्मे होण्याच्या अगोदर प्रभूचं जर आगमन दूतासह झालं तर अतिशय धन्य आणि आशीर्वादित प्रियजन तुम्ही असणार आहे. का असणार आहे? कारण तुम्ही बाप्तिस्मा घेण्याची आशा प्रभूकड केली. त्या आशेवर प्रभूकड तुम्ही नेहमी आपले विचार व्यक्त करत राहिले, परंतु प्रभू तुमचं ते विधान वाक्य पूर्ण होण्या अगोदरच तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. म्हणून तुम्ही ऑलरेडी प्रभूच्या दरबारामध्ये बाप्तिस्म्या विना पण येणार आहे. मी मागेच तुम्हाला मागील संदेशात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाचा स्वीकार करणं, त्यावर विश्वास ठेवणं, त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवणं, एवढ्या प्रतिक्रिया जो पण विश्वासणारा किंवा सेवक अशा प्रकारे प्रभू समोर स्वतःला सादर करील, त्याचा पवित्र आत्मा ऑलरेडी बाप्तिस्मा करतो. फक्त कृतीने मंडळी समोर ते सादर होणं बाकी राहतं. का बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे? कारण बाप्तिस्मा घेतल्यावर विश्वासणाऱ्याला सदैव पवित्र आत्मा ध्यानात आणून देतो, तुझा बाप्तिस्मा झालेला आहे, आता तुला माघार घेता येणार नाही. आणि प्रियांनो, जे बाप्तिस्मा घेऊन माघार घेतात ना, त्यांचं सैतान चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना ठेवीतच नाही. इतकं विस्कळीत जीवन त्यांचं
सैतान करतो ना, कारण प्रभूचा बाप्तिस्मा घेऊन प्रभूच्या बाप्तिस्म्याप्रमाणे न वागता माघार घेणं, प्रियांनो, कधीही आम्ही बाप्तिस्मा घेण्या अगोदर 10 वेळेस प्रभूकर विचारणा करणं गरजेचं आहे. मी बाप्तिस्मा घेण्यास योग्य आहे का? माझा बाप्तिस्मा तू करणार का? मी त्या लायकी प्रत तुझ्या समोर आहे का? तू मला याची मान्यता देतो का? प्रियांनो, हे वैयक्तिक विचारणा प्रभूकर हर विश्वासणाऱ्याने करणं गरजेचं आहे. पण त्याला एक अट आणि शर्त प्रभूची आहे. या सर्व गोष्टी प्रभू समोर सादर करण्या अगोदर विश्वासणाऱ्यांना पण देव बाप्पाने एक अट ठेवलेली आहे, आणि ती अट जर विश्वासणाऱ्यांनी, मनुष्याला जरी कोणाची पापाची माहिती मिळाली नाही, कारण मनुष्य कितीही गुप्तातले गुप्त पाप जरी त्यांनी केले ना, तरी प्रभू परमेश्वर तो पाहू शकतो. परंतु विश्वासणारे सेवक कधीही कोणाच्या गुप्तामधले पाप पाहू शकत नाही. कारण विश्वासणारा जे बोलतो त्यावर सेवक विश्वास ठेवतो की हे निश्चित असे आहेत. परंतु तोलून मापून फक्त प्रभूला कळतं हे तसे आहेत किंवा नाही. सेवकाला फक्त बोलण्यावरून तो विश्वास ठेवतो. का सेवक बोलण्यावरूनच विश्वास ठेवतो? कारण आमचं प्रभूच्या राज्यात येणं विश्वासानेच झालेलं आहे. दिली का काय किंमत आम्ही प्रभूला? प्रभूच्या राज्यात येण्या अगोदर कोणता ॲग्रीमेंट प्रभूने आमच्याकडून करून घेतलंय का? फक्त विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल, तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्याचं अभिवचन आमच्या प्रभूने देऊन टाकलंय. पण आमचा विश्वास खरा विश्वास असला पाहिजे. आमचा विश्वासामध्ये डुप्लिकेटपणा नसला पाहिजे. ज्या विश्वासाने प्रभूने आम्हाला स्वीकार केलेला आहे त्याच विश्वासावर आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये प्रभू समोर चालणं गरजेचं आहे. तर तो तुमचा विश्वास तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यास योग्यतेचा बनन. मग रस्ता कोणता धरायचा ते आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं की कोणत्या वाटेने गेल्यावर तुझं स्वर्गात जाणं निश्चित आहे. स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे, 2 मार्ग नाही. 2 मार्गाने कोणालाही स्वर्गात जाता येणार नाही. बायबलमध्ये 2 मार्ग ठेवलेलेच नाहीत प्रभूने. परंतु आज 2 मार्ग विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी आपल्या अकलेने बनवले आहेत. मत्ते 28:19 बाप्तिस्म्याला पवित्र आत्मा म्हणतो का हा पहिला बाप्तिस्मा आहे? त्यानंतर प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाला पवित्र आत्मा म्हणतो का हा दुसरा बाप्तिस्मा आहे? दिलेत का असे 1 आणि 2 नावं पवित्र आत्म्याने? जर पवित्र आत्म्याने हे 2 नावं दिलेले नाहीत, मग हे 2 नावं आले कुठून? कुणी आणले? कशासाठी आणले? हे नाव आणण्याचा हेतून उद्देश काय होता? प्रियांनो, याच्या मागचं जे काही गूढ रहस्य आहे ना, ते आम्हाला या भावी जीवनात जरी कळलं नाही ना, प्रभूच्या दरबारामध्ये प्रभूची इच्छा असली तर आम्हाला हे गूढ रहस्य प्रभू त्या ठिकाणी दाखवील, समजवून सांगेल. आणि भूतलावर जर माहिती पडलं तर धन्यवाद प्रभूच्या नावाला. प्रभू इकडचा बाप्तिस्मा झाला तरी एकच म्हणतो, इकडचा झाला तरी एकच म्हणतो. देव नाही म्हणत 2 झाले.
हा घेतला तरी एकच आहे, हा घेतला तरी एकच आहे. दोन प्रभू केव्हा म्हणतो? जेव्हा हा बाप्तिस्मा घेतल्यावर परत याच नावाने बाप्तिस्मा जो विश्वासणारा घेतो, तेव्हा प्रभू म्हणतो 2 वेळेस तुझे बाप्तिस्मे झाले. इकडचं पण असंच आहे. प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा घेतल्यावर पुन्हा त्या नावाने बाप्तिस्मा घेतला म्हणजे ते 2 बनतात. पण इकडचा एक घेतला, इकडचा एक घेतला, याला 2 प्रभू कधीही म्हणत नाही. अख्ख्या बायबल मध्ये पवित्र आत्म्याने अशा प्रकारचं वर्णन केलेलं नाही. म्हणून प्रभूने सक्तीची ऑर्डर दिलेली आहे की माझ्या पवित्र शास्त्रात काही घालू नका, माझ्या पवित्र शास्त्रातून काही काढू नका. पण आज इनडायरेक्टली घालणं पण चाललंय, काढणं पण चाललंय. यांनो, माणसाची दिशाभूल हर एक जण करू शकतो. प्रभूची दिशाभूल कोणाला करता येणार नाही. प्रभूची दिशाभूल करणं हे कोणालाही शक्य होणार नाही. प्रभू का शांत राहतो माहितीये का? कारण प्रभूला असं वाटतं हा आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, कधीतरी सुधरेल, कधीतरी याला माझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी हा आपल्या मनाची तयारी करल. म्हणून प्रभू शांत राहतो. आता आज विश्वासणारा सेवक खुलेआम त्या वचनाला काही नावाने त्या वचनाची थट्टा करत आहे, त्या वचनाच्या विरोधात बोलत आहे. प्रभू शांततेने ऐकून घेतो ना, याचं कारण हे आहे, आमचा प्रभू दयावान आहे, मंद क्रोध आहे, त्याला राग सहसा येत नाही. आणि जर प्रभूला राग आला तर मग तो शिक्षेचं प्रावधान बायबलमध्ये जुन्या करारात, नव्या करारात प्रभूने दिलेला आहे. ज्यांना प्रभूने सुधरवण्याचं ठरवलं ना, त्यांना शिक्षा होते. ज्यांना प्रभू म्हणतो ना की हे आपोआप सुधारण्यासाठी वचनाप्रमाणे करतील, त्यांनी जर केलं तर ते सुधारतील. त्यांनी जर नाही ऐकलं तर मग बोलवलेल्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव ऑलरेडी प्रभूने टाकून ठेवले. म्हणून वचन सांगतं बोलवलेले पुष्कळ आहेत. पण आज जो तो स्वतःला निवडलेला म्हणतो का कोणी बोलवलेला आहे मी? ऐकलं का कोणत्या विश्वासणाऱ्याच्या मुखातून? तो म्हणला खुलेआम सेवकाला, विश्वासणाऱ्याला, मी बोलवलेला आहे, मी निवडलेला नाही. ऐकले शब्द? ऐकणार पण नाही. कारण ज्याला त्याला निवडलेलं होणं आवडतं. कारण निवडलेल्या व्यक्तीला स्वर्गात जाण्याची संधी आहे, असं बायबलमध्ये मागील संदेशामध्ये प्रभूने आत्म्यासह आपल्याला कळवलं आहे. प्रियांनो, निवडलेलं बनण्यासाठी ना एकच अट आणि शर्त आहे. 2 शर्ती प्रभूने ठेवलेल्या नाहीत निवडलेल्या बनण्यासाठी. काय अट आणि शर्त आहे? कोणत्याही बायबलच्या वचनाला दोष लावायचा नाही. दोष विरहित बायबलला आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायचा. मग पुढे दिले याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्याय 22व्या वचनामध्ये वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. तो भाग वेगळा आहे. शिडी असती ना, शिडी आपल्याला माहिती आहे, शिडीला एकच पाय ठेवायची जागा असते का? किती काही शिडीला पाय ठेवायच्या जागा असतात. कधी 10 असतात, कधी 15 असतात, कधी 20 असतात. ज्या मापाची आपल्याला शिडी बनवायची त्या मापाच्या पायऱ्या बनवाव्या लागतात. सर्वात पहिली पायरी बायबलची ही आहे, बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावणं देव बाप्पाने मान्य केलेलं नाही. तिथून मग त्या विश्वासणाऱ्याची पुढे मान्यता आहे.
जो दोष लावतो त्याच्यासाठी काय मान्यता देईल प्रभू? काय मान्यता देईल? बंधू नेहमी प्रार्थनेमध्ये मागील काही आठवड्यापासून प्रार्थनेमध्ये आठवण ठेवत आहेत की आमचा बाप्तिस्मा करण्यासाठी देवाच्या सेवकाला तू प्रेरणा दे किंवा सेवकाच्या मनाची तयारी कर. प्रियांनो, मी आज म्हटलं ना, मी जर ठरवलं ना की मला आत्ता तुमचे बाप्तिस्मे करायचे, तर 2 घंट्याच्या आतमध्ये तुमचे आत्ता या समयाला बाप्तिस्मे करू शकतो. इतकी आमच्या जवळ आजही तयारी आहे. 2 घंटे फार होतील तुमचे बाप्तिस्मे करण्यासाठी जर ठरवलं मी तर. मी का ठरवित नाही? कारण बाप्तिस्म्यानंतरचं जीवन जर तुमचं प्रभूला मान्य नाही झालं आणि प्रभूने तो बाप्तिस्मा स्वीकृतीने मान्य नाही केला, मग तुमच्या जीवनामध्ये संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि संकटामध्ये कुणी धीर धरत नाही सहसा. मला चांगला या गोष्टीचा अनुभव आहे. माझ्याजवळ ना याचा पुष्कळ अनुभव मी सांगू शकतो की संकटामध्ये मनुष्य धीर तेवढा धरत नाही जेवढा धरायची अपेक्षा प्रभू करतो. अहो, काही ना काही प्रभूला बोललं जातं संकटामध्ये. मी जरी प्रभूच्या नावाने संदेश देतोय ना, पण प्रभू साक्षीला आहे की मी पण संकटामध्ये प्रभूला बोललोय. वेडे वाकडे शब्द माझ्याही मुखातून निघलेत. यानो, मनुष्य जे करतो ना ते पवित्र आत्मा बोलायला लावतो. मनुष्याने केलं नाही मग कस केलं बोलायला लावेल पवित्र आत्मा? कारण पवित्र आत्म्याला माहिती प्रत्येकाचे जीवन कसं आहे. पहिली पायरी आहे वचनाला दोष न लावणे. दुसरी पायरी आहे, अतिशय महत्वाची पायरी आहे, आणि त्याच पायरीवर तुमचं ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. त्या पायरीशिवाय तुमचं ख्रिस्ती जीवन अवलंबूनच नाही. अतिशय महत्वाची दुसरी पायरी आहे. पहिली जितकी महत्वाची त्याच लेवलची दुसरी पायरी आहे, आणि त्या पायरीचं नाव काय माहितीये? तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन नसले पाहिजे. व्यसन जर नसले ना, हमखास तुमचं ख्रिस्ती जीवनामध्ये चालणं आशीर्वादाचं होईल. आणि मग याकोब 1:12 मध्ये सांगितले, जो परीक्षेमध्ये टिकतो तो धन्य आहे. प्रभूमध्ये असताना परीक्षा झाल्या ना प्रियांनो, अतिशय धन्य तुम्ही आहात. आणखी एक ठिकाणी लिहिलंय, 1 पेत्र 4 अध्याय 14व्या वचनात, ख्रिस्ताच्या नावामुळे जर तुमचा छळ झाला तर तुम्ही धन्य आहात. मत्ते 5 अध्याय 10-11 मध्ये लिहिलंय, जर कुणी तुमच्या विरोधात वाईट लाबाडीने काय बोलेल तर तुम्ही धन्य आहात. असे किती काही धन्याचे वाक्य बायबलमध्ये प्रभूने दिले. पण हे जे सर्व काही तुम्ही ऐकलंय ना, हे आमच्या जीवनात येण्यासाठी प्रभूला एक कार्य करावं लागलं, आणि त्याच एक कार्यावर आजचा आपला संदेश अवलंबून आहे. आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते विचाराच्या माध्यमातून देवबाप बोलला, पण आता जे वचन आपल्या समोर येणार आहे ते वचन संदेशाचं वचन आहे. आणि ते वचन आपण पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 28वं वचन. मत्तेकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 28वं वचन. हे वचन आपल्या संदेशाचं वचन आहे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव देवावयास आला.
प्रियांनो, पवित्र आत्मा एक एक शब्दाला फोडून सांगण्याचं पवित्र आत्म्याजवळ सामर्थ्य आहे. पण पवित्र आत्म्याने ठरवलं तर, पवित्र आत्म्याने नाही ठरवलं ना, मग पवित्र आत्म्याला ते वचन ज्या पण प्रकारे सांगायचं त्या प्रकारे पवित्र आत्मा सांगायला सक्षम असा आहे. येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलाय ना, त्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रभूने आपला प्राण दिलेला आहे. ज्यांना प्रभूने आपल्या राज्यात येण्याची मान्यता दिलेली आहे त्यांच्यासाठी प्रभूने आपला प्राण दिलाय. प्रभूने अखिल जगातल्या सगळ्यांसाठी प्राण दिला असता तर अखिल जगातले सगळे प्रभू मध्ये असते. आहेत का सगळे प्रभू मध्ये? म्हणता येतं का तुम्हाला अखिल जगातले सगळे प्रभू मध्ये आहेत म्हणून? नाही. निवडक आहेत ना, मग त्याच्यामध्ये बोलवलेले वेगळे, निवडलेले वेगळे, तो भाग वेगळा आहे. प्रियांनो, ज्यांना प्रभूने आपल्या राज्यात येण्याची मान्यता दिलेली आहे त्यांच्यासाठी प्रभूने आपला प्राण दिला. म्हणून इथं शब्द दिलाय बहुतांच्या खंडणीसाठी. तिथं शब्द दिला नाही सर्वांच्या खंडणीसाठी. बहुतांच्या म्हणजे जे प्रभूने ठरवलेले आहेत त्यांच्यासाठी प्रभूने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिलेला आहे. मग जगामध्ये निरनिराळ्या ठिकाणी ते विश्वासणारे प्रियजन आहे ते प्रभूला दिसलेले आहे. परंतु जगातल्या हर व्यक्तीसाठी प्रभूने आपला प्राण दिलेला नाही. जर हर व्यक्तीसाठी प्रभूने आपला प्राण दिलेला असता तर सगळेच प्रभू मध्ये आज असते. आहेत का सगळे प्रभू मध्ये? म्हणता येतं का की सगळे प्रभू मध्ये आहेत? आज निवडक आहेत. जे आलेत त्यांनी माघार घेतलेली नाही, ते प्रभू मध्येच चाललेले आहेत. चाललत ना? हो. चाललत ना तुम्ही पण त्याच्यामध्ये? हो. तुम्हाला म्हणता येईल का नाही आम्ही माघार घेतलेली ब्रदर? कधी माघार घेतो, कधी प्रभूकडे येतो, कधी माघार घेतो, कधी प्रभूकडे येतो. म्हणता येतं तुम्हाला असं? तुम्ही प्रभूकडे आले, कायमस्वरूपी प्रभू मध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहात. फक्त चालताना काही गोष्टी ज्या प्रभूला मान्य नाहीत त्या जर तुमच्या जीवनात असतील तर प्रभूचा आत्मा ते काढायला अतिशय लवकर तयारी करत आहे. फक्त तुमच्या मनाची मान्यता तयारी पाहिजे. मला हे नको आहे. तुमच्या मनाची तयारी झाली ना, प्रभूचा आत्मा एका सेकंदात तुमचं काही असो, कुठली गोष्ट असो, देव बाप्पाला सर्वात भयानक चीड व्यसनाची आहे. इतकी चीड आहे व्यसनाची, व्यसन करणाऱ्यांना देवाचं राज्य मिळणार नाही इथपर्यंत देव बाप्पाने आपल्या पवित्र शास्त्रात शब्द दिलाय. नो एंट्री. व्यसन करणाऱ्यांना नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे. म्हणून बाप्तिस्मा घेणाऱ्यांनी मी व्यसन विरहित प्रभूमध्ये चाललोय या अनुषंगाने जर प्रार्थना केली ना, देवाचा कान इतका मंद झालेला नाही की त्याला ऐकायला जात नाही. प्रियांनो, आमची प्रार्थना देवबाप म्हणतो झोपासारखी तू माझ्या चरणासमोर येती. आमच्या प्रार्थनेला देव बाप्पाने धूपाची उपमा दिलेली आहे. धूपासारखी प्रभूच्या चरणी आमची प्रार्थना जाते. पण ती प्रार्थना जाते जी प्रार्थना व्यसना विरहित आहे. व्यसनावाली प्रार्थना कशी असेल ते मला माहिती नाही. मी माझ्या मनाने कशाला काही सांगू, मला तो अधिकार नाही काही पण मनाने सांगायचा. पण एवढं निश्चित सांगल की व्यसनाने भरलेली प्रार्थना प्रभूच्या नजरेत योग्य नाही. एवढं तर मी बोलू शकतो. किमान एवढं तर वाक्य प्रभू माझ्या मुखात ठेवतो. म्हणून प्रियांनो, तुम्ही बाप्तिस्म्यासाठी उत्सुक झालेले आहात हे माझ्यापेक्षा प्रभूला जास्त कळतं. पण स्वतःचं जीवन तपासा, एकांती तपासा. कोणाला सांगायची गरज नाही.
आपले पाप प्रभूला सांगायचे, कोणाला सांगायची आवश्यकता नाही. कोणता सेवक, कोणता विश्वासणारा कधी म्हणणार नाही मला पाप सांगा तुमची. सांगितले तर काय करणार आहे सेवक विश्वासणारा? काय त्याला करता येणार आहे तुमच्या त्या पापासाठी? प्रभूला करता जे येतं ते आम्हाला करता येत नाही. म्हणून एकांतामध्ये तुम्ही खरं स्वच्छ आहात का? पवित्र आत्मेला विचारायचं, पवित्र आत्मे मी स्वच्छ आहे का? मग पवित्र आत्मा तुमच्याशी बोलल. पवित्र आत्मा जर तुमच्याशी बोलतो ना तर तुमच्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ आहे. काही जणांच्या जीवनात पवित्र आत्मेने बोलणं थांबवलेलं आहे. ध्यान देऊन ऐका काय पवित्र आत्मा बोलत आहे. आणि मी निडरतेने बोलत आहे, मी घाबरत नाही, कारण बोलणारा पवित्र आत्मा आहे, मी नाही बोलत. काही जणांच्या जीवनात पवित्र आत्म्याने बोलणं सोडून दिलेलं आहे. दुसऱ्या भाषेत समजण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यावर रुसलेला आहे. आपण पण रुसतो ना एकमेकावर, रुसतो का नाही? घरामध्ये होतं का नाही आपल्याकडून? पण आम्ही कायमस्वरूपी रुसलेलेच राहतो का? कधी ना कधी आमचा समिट होतो ना, कधी ना कधी आमच्या मनाची तयारी होती, जाऊ दे मी रागाच्या भरात रुसलो होता, आता माझा राग गेला, रुसणं गेलं, आता आपण पाहिल्यासारखं राहू. किंवा भाऊ बहिणीमध्ये तर हा प्रकार चाललेला आहे, चाललाय ना. बहीण भावामध्ये होतात ना काही भांडणं, क्लॅशेस. आता आम्हाला पण बहीण होती, भाऊ आहेत, आमचे पण होतात क्लॅशेस. पण आम्ही सोडून दिलंय का कोणाला? म्हणलं का तू माझा भाऊ नाही, तू माझी बहीण नाही, तुझं माझं नातं तुटलं, तुझा माझा संबंध नाही म्हणलो का आम्ही आजपर्यंत? कधी म्हणणार नाही तुम्ही. तसंच प्रभूच्या राज्यात आहे. प्रभू पण आपल्या विश्वासणाऱ्यावर रुसतो ना, तर का रुसतो? तू हे करतो म्हणून मी रुसतो. ते काढा तुम्ही. प्रभू बघा तुम्हाला किती जवळ, ममतेने जवळ घेतो. यांनो आज बाप्तिस्मेचा शब्द प्रभूच्या आत्म्याने ऐकला, आणि प्रभूच्या आत्म्याला तुमचे बाप्तिस्मे करण्याची तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता त्याला लागलेली. पण तुम्ही बाप्तिस्म्यासाठी योग्य प्रकारे तयार आहात का हे स्वतः प्रभूच्या उपस्थितीमध्ये तपासा. प्रभूला विचारा, प्रभू मी बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य व्यक्ती आहे का? वचनाप्रमाणे बाप्तिस्मा घेण्यासाठी मी योग्य त्या रीतीने तयार आहे का? बघा पवित्र आत्मा तुम्हाला होय किंवा नाही उत्तर देईल. होय असलं ना तर मला कळवेल, बाप्तिस्मा कर. आणि जर नाही असलं तर प्रभू संधी देत आहे की योग्य बना, योग्य तयारी करा. प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये कोणताही शब्द बोलणं साधारण नाहीये. मागील काही हप्त्यापासून बंधूंच्या मुखातून एकसारखा शब्द निघत आहे, आमचा बाप्तिस्मा व्हावा. प्रियांनो, यांना जेवढी ओढ लागली ना बाप्तिस्म्याची, त्यापेक्षा पवित्र आत्म्याला जास्त ओढ लागली बाप्तिस्मा देण्याची. पण प्रभू का कळवित नाही त्याचं कारण तुम्ही शोधा. जर त्या कारणामध्ये तुम्ही बसलेले नसले तर देवबाप मला कळवेल, आणि जर त्या कारणामध्ये असले तर ते कारण प्रभूच्या उपस्थितीमध्ये दूर करण्याचा प्रयत्न तुम्हालाच करावा लागत. तू म्हणता सेवक करील, सेवक फक्त प्रार्थना करील. देवबाप्पा यांचे जे काय असेल जीवनामध्ये, जे बाप्तिस्म्याला अयोग्य वागणं किंवा अयोग्य गोष्टी त्या काढून टाक, एवढं सेवक बोलेल. बाकी सेवकाला पुढं काही नाही बोलता येणार. म्हणून नेप्ती गावाच्या शोभा कदम नावाच्या एका बहिणीने 30 वर्षाची मिसरी एका सेकंदात सोडली, एका सेकंदात. आणि ती बहीण आजही मिश्र विरहित, आता जवळजवळ 1 वर्ष होत आलंय, मिसरी विरहित ती बहीण आजही प्रभू मध्ये चाललेली आहे. याला म्हणतात व्यसन सोडणं. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये जर व्यसन सुटलं ना प्रियांनो, त्या विश्वासणाऱ्याला देवाचा आत्मा कधीच त्या व्यसनाकडे जाण्यासाठी जाऊ देत नाही. आणि मोह आला तर पवित्र आत्मा म्हणतो तुझा मोह बाजूला कर. माझा अनुभव आहे, मी पण माझ्या जीवनामध्ये तंबाखू खाणारा व्यसनी माणूस होतो.
तुम्हाला सांगितलंय की मला एकच व्यसन होतं तंबाखू, पण 94 साली जी तंबाखू सुटली आतापर्यंत तंबाखूला हात नाही लावला. त्या तंबाखूकडे मी गेलो नाही आतापर्यंत. याला म्हणतात व्यसन सोडणं. न तर काय 2-4 दिवस सोडलं, लय मला तलब लागली, लय माझं मन अस्वस्थ झालं, मी थोडीशी घेतली. मिसरी नाही घ्यायची, तंबाखू नाही घ्यायची. हे तुमचं जीवन प्रभू समोर व्यवस्थित आहे का याची पडताळणी प्रभूच्या सानिध्यात तपासा. आणि जर याच्यामध्ये तुम्ही ओके असले, देवाकडे मी प्रार्थना करत, देव बाप्पा ते ओके, तू त्यांचा बाप्तिस्मा द्यायला वेळ का लावित आहे? षंडाने फिलिपाला सांगितलं, जाता जाता पाणी लागलं. षंड म्हणला, हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यापासून रोकील का? फिलिप म्हणला नाही. मग षंड म्हणला, माझा बाप्तिस्मा कर. आणि लगेच षंडाचा बाप्तिस्मा फिलिपाने केला. पण त्या काळातले विश्वासणारे असे विश्वासणारे होते, जे बोलायचे ना ते मरेपर्यंत करून दाखवायचे. असे त्या काळातले विश्वासणारे होते. ते विश्वासणारे क्षणभर मोहनवित भावनाविषयी बोलणारे आणि नंतर जे आहे ते करणारे, असे विश्वासणारे नव्हते त्या काळातले. आणि देवाच्या आत्म्याला कळत होतं यांनी शब्द होय दिला, हे होयच करणार. पण आजच्या वर्तमान काळामधले विश्वासणारे होय शब्द म्हणतात ना, त्यांना तो शब्द पाळता येत नाही. आज का प्रभू बाप्तिस्म्याला दिरंगाई करतो? कारण तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला प्रभू समोर सादर करत नाही. पण त्या काळातले विश्वासणारे प्रभू समोर जे वाक्य बोलायचे तसं स्वतःला सादर करणारे होते. हा अंतर आहे त्या वेळेच्या बाप्तिस्म्याचा आणि आजच्या बाप्तिस्म्याचा. म्हणून सेवकाने जर आपल्या मनाने बाप्तिस्मा कोणाचा केला ना, तो विश्वासणारा प्रभूमध्ये योग्य रीतीने चाललच याची खात्री देता येत नाही. किती दिवस तो विश्वासणारा त्याप्रमाणे चालल याची गॅरंटी देता येत नाही. पण देवाच्या आत्म्याने असलं ना, पूर्णपणे खात्री आहे की हे विश्वासणारे कायमस्वरूपी प्रभूच्या इच्छेने चालणारे होतील. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, मी या जगामध्ये सेवा करून घ्यावयाच नाही तर सेवा करण्यास आलो. आणि काय सेवा केली प्रभूने आमच्यासाठी? आपल्या स्वतःच्या प्राणाला वधस्तंभावर त्यांनी दिलं. स्वतःचे हाल त्यांनी होऊ दिले. अहो, तोंडावर थुंकण्यापर्यंत आमचा प्रभू शांत राहिला. थुंकणारा व्यक्ती काही एकदा नसन थुंकला, अनेक वेळेस थुंकला असन. पण बायबलमध्ये एक वेळेस उच्चारण केलंय की त्याच्या तोंडावर थुंकले. किती काही जण थुंकले असतील. काही गोष्टी पवित्र आत्म्याने गुप्त ठेवलेल्या आहेत प्रियांनो. विश्वासणाऱ्याला थोडक्यामध्ये काही गोष्टी पवित्र आत्म्याने समजू दिल्यात. पण डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला त्या वधस्तंभाच्या वेळेस जसं मारिया मग्दलिया सगळ्यात प्रभूच्या दासी होत्या, तसं जर आम्ही त्या ठिकाणी असतो ना, मग आम्हाला कळलं असतं येशूचा छळ कसा केला किंवा येशूला कसं कसं मारलं. आम्हाला शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये बायबलमध्ये दिलंय प्रभूंनी की त्याचे हाल होऊन मारण्यात आलं. त्याच्या हातात खिळे, पायात खिळे, कुशीत भाला घालण्यात आला, डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. हे मुख्य गोष्टी येशूच्या दिल्यात. पण एवढ्याच गोष्टीने ते मारणारे थांबले नसतील. लाथा मारल्या असतील, बुक्क्या मारल्या असतील, काय केलं असं. एखाद्याला मारायचंच म्हटल्यावर तर काय कोणती हे नाही, हे वर जे करतो मी असं आहे का? फार येशूचे हाल केले असतील प्रियांनो. पण बायबल आम्हाला तेवढं दाखवित नाही जेवढं बायबलनी दाखवण्याची इच्छा ठेवलेली आहे. काही गोष्टी बायबलनी गुप्त ठेवल्यात आणि त्या गुप्त गोष्टी देवाच्या गौरवासाठी ठेवल्यात, आमच्या गौरवासाठी नाही. बायबलमध्ये नीतिसूत्रे 25:2 वचनातही सांगितलं, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे.
ज्या गोष्टीत देवाचं गौरव आहे तीच गोष्ट गुप्त आहे. ज्याच्यामध्ये माणसाचं गौरव आहे ना ते उल्लेख बायबलनी केलेला नाही. इतका मोठा प्राण देवाने आमच्यासाठी दिला ना, अखिल जगातल्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी दिलेला नाही. बहुतांशासाठी जो शब्द आम्ही वाचला, बहुतांच्या खंडणीसाठी हा जो शब्द त्या वाचनात दिलाय, ते बहुतांशी खंडणीचे प्रियजन आम्ही आहोत. सर्वजण नाही. बघा पुरावा दाखवतो. सर्वजण नाही ना, हा शब्द जर पवित्र आत्मा बोलत आहे तर त्याचा पुरावा रोमकरास पत्र 1 अध्याय 28वं वचन. ज्या अर्थी देवाने पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केले. अनुचित कर्म. अनुचित कर्म म्हणजे काय? मी माझ्या मनाने काहीही करल, देवाचा स्वीकार करणं पण करीन, देवाचा स्वीकार न करणं पण करीन. याला अनुचित ही बाब म्हणतात. आणि आपल्या समाजामध्ये कदाचित प्रभू या प्रियजनांकडे गेलेला असेल आणि या प्रियजनांना प्रभू म्हणला असेल, मी तुम्हाला जगामध्ये पाठवणार आहे, पण जगामध्ये गेल्यावर तुम्ही माझा स्वीकार करताल का? तर त्या समाजामध्ये हे अनुचित कर्म करणारे जेवढे पण आहेत, आपल्याला माहित नाही ते कोण आहेत, ते प्रभूला त्या समाजात म्हणले असतील, तू आम्हाला जगात पाठव अथवा नको पाठवू, पण आम्ही तुला स्वीकारणार नाही. आम्ही आमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे चालू, तुझ्या सक्तीने चालण्याची आम्ही कधीही मान्यता तुला देणार नाही. म्हणून बघा आज प्रभू मध्ये किती विश्वासणारे आहेत का? सगळे दिसतंय ना तुम्हाला उघडे नेत्राने की आजच्या समयामध्ये विश्वासणारे किती आहेत. बायबलनी सगळ्या गोष्टीचा पुरावा ठेवलेला आहे. म्हणून पवित्र आत्मा बोललेला आहे. काय बोलला? कलसे 1:26 मध्ये, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले आहे, ते गुज आता पवित्र जनांना प्रगट होणार आहे. आणि जे पवित्र जन असतील तेच तुम्हाला या वचनातून सांगतील. प्रभू बहुतांशींच्या खंडणीसाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे, सर्वांसाठी नाही. जगात जिथं कुठं जे बहुतांशी आहेत प्रभूच्या नजरेत, त्यांच्यासाठी प्रभूने आपला प्राण दिलाय. सर्वांसाठी दिला असतं तर सर्वच प्रभू मध्ये असते. मग आहेत का सगळे प्रभू मध्ये? म्हणता येतं का सगळे प्रभू मध्ये आहेत आज? नाही. प्रियांनो, वचन वाचणे, वचन समजणे या दोन गोष्टी प्रभू जे वारंवार आपल्याला सांगतो ना, त्याचा हा अर्थ आहे. बघा आणखी एक वचन दाखवतो. हे आहेत अनुचित कर्म करणारे, परंतु असे एक धार्मिक जन होते, त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली, पण प्रभूंनी त्यांची प्रार्थना ऐकली नाही. यांच्याकडे प्रभू गेला, यांना म्हणाला मी जगात पाठवणार आहे, माझ्या नावाप्रमाणे तुम्ही चालताल का? हे सपशेल म्हणले नाही, आम्ही नाही चालणार तुझ्या सांगण्याप्रमाणे, आम्ही आमच्या मनाने वागू. तू जगात पाठव अथवा नको पाठवू आम्हाला, पण आम्ही तुझं ऐकणार नाही. पण एक धार्मिक जन आहेत, त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली, पण प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली नाही. कोण आहेत ते धार्मिक जन? बायबल मधून आपण पाहूया. लूककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वं वचन. मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी पाहण्याची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकवायची इच्छा बाळगली तरी ऐकले
नाही. बघा यांनी प्रार्थना केली प्रभू, काय म्हणले, प्रभू आम्हाला जगात पाठवू. प्रभू म्हणलं नाही पाठवणार, तुम्ही ऑलरेडी राजे आणि संदेश आहात, तुम्हाला हा बहुमान मी दिलेला आहे, पण तुम्हाला जगामध्ये जाण्याची मी परवानगी देत नाही. पण यांनी मध्यस्थी केली, आम्हाला पाठव. प्रभूने नाही पाठवलं. ज्यांच्याकडे प्रभू गेला, म्हणला माझ्या नावावर विश्वास ठेवण्यासाठी मी तुम्हाला पाठवू इच्छितो, पण ते म्हणले नाही, आम्ही नाही ठेवणार विश्वास. बघा, दोन प्रकारचे विश्वासणारे वचनाप्रमाणे कसे दिसत आहेत. यांनो, आज आम्ही जे काही संदेश इथून माग ऐकलेत ना, येशू ख्रिस्ताने अखिल जगासाठी आपला प्राण दिला, नाही दिला प्रियम, वचनाप्रमाणे नाहीच म्हणावं लागेल. बहुतांशाच्या खंडणीसाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलाय, आणि जे बहुतांशी खंडणीवाले ते आम्ही आहोत. हा आम्ही वेगवेगळ्या समयामध्ये आलो, प्रभू करतो भाग वेगळा आहे. सर्वच एका वेळेस आलेत का प्रभूच्या राज्यात? मी 1982 साली प्रभू मध्ये आलो. 1962 साली माझा जन्म झाला. 62 साली मी प्रभू जगात आलो. 82 साली प्रभूवर विश्वास ठेवला. बघा किती वर्ष मी प्रभू पासून दूर होतो. हे तर माझं उदाहरण मी सांगितलं. जगामध्ये जे जे विश्वासणारे आज प्रभू ते त्यांचे वेगवेगळे तारखा असतील, पण ज्यांच्या खंडणीसाठी प्रभूने आपला प्राण दिलाय तेच प्रभूकडे आलेले आहेत. बहुतांशाच्या खंडणीसाठी प्रभूने आपला प्राण वधस्तंभावर दिलाय. प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा शब्द फोडून सांगतो ना, तेव्हा वचनाचे पुरावे दाखवतो. एकाकडे गेला रिक्वेस्ट करायला, त्यांनी नाही मान्य केली, पण एक जण रिक्वेस्ट करायला आले, त्यांची रिक्वेस्ट प्रभूने अमान्य केली. आता दुसरी गोष्ट पाहूया. पहिली गोष्ट पाहिली, दुसरी गोष्ट यहूदाचं पत्र काढूया. यहूदाच्या पत्रामध्ये दुसरी जी रिक्वेस्ट आहे ती आमच्या संबंधाने आहे. आम्हावर ती रिक्वेस्ट अवलंबून आहे. काढूया ते वचन, यहूदाचं पत्र 22वे वचन. जे कित्येक संशयात आहे त्याचवर दया करा. आता संशयात कोण आहे? आम्हाला कळन का कोण संशयात आहे कोण संशयात नाही? सांगता येईल का कोण संशयात चाललंय, कोण बिगर संशयात आहे? पण ही गोष्ट पवित्र आत्म्याला माहिती आहे, आणि ती गोष्ट आम्हाला देव बाप्पाने कळवली, म्हणून आम्हाला दया करायला सांगितली. वचनाचा खालचा भाग सांगतो, त्याचवर दया करा, त्यांचा द्वेष करू नका, असा आदेश आहे आम्हाला. आम्ही द्वेष नाही करत कधी, वचनाप्रमाणे. आणि ते कोणते संशयातले प्रियजन प्रभू म्हणतोय माहिती का? संशयातले प्रियजन प्रथम माहिती असले पाहिजे, मग त्यांच्यावर दया करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला संशयातलेच प्रियजन माहित नाही, कोणावर दया करणार आम्ही? अगोदर संशयातले प्रियजन माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हा आम्हाला दया करता येईल. की देवाचा आत्मा म्हणतो दया करा यांच्यावर. जे वचनाला दोष लावतात त्यांच्यावर दया करायला आम्हाला आदेश दिलाय देव बाप्पाने. द्वेष करायला नाही सांगितलं. म्हणून सेवेमध्ये मला खूप जणांनी द्वेष केला माझा, पण देवाचा आत्मा म्हणला त्यांच्याकडे मी तुला पाठवीन तेव्हा जायचं. जोपर्यंत मी जा नाही म्हणत तोपर्यंत त्यांना वर्ज्य करायचं. सेवक हा सर्वस्वी देवाचा ऐकणारा पाहिजे. मी त्यांना कधी नाकारलं नाही, कधी म्हणलं नाही आजपासून तुमचं माझं नातं तुटलं, मी तुमचा चेहरा पाहायला येणार नाही. प्रभू गेला ना, मी गेलो, आणि ज्यांच्याकडे गेलो ना ते प्रियजन आज बाप्तिस्मासाठी रेडी. थांबलोय फक्त तुमच्यामुळं. का थांबलो तुमच्यामुळं माहिती का?
पहिले बाप्तिस्माचे प्रियजन हा शब्द मला या परिवारातून ऐकायला मिळाला. म्हणून ज्या परिवारात मला पहिला बाप्तिस्माचा शब्द मी ऐकला त्यांचे बाप्तिस्म करण्याची इच्छा मी प्रभूकडे केली. प्रभू ज्यांच्या मुखातून मी हे शब्द ऐकले त्यांचा बाप्तिस्म जर झाला तर मला म्हणता येईल वचनाप्रमाणे मी बाप्तिस्मे प्रभूच्या नावाने केले. जे प्रियजन नंतर म्हणले ना ते तर तयार आहेत, पण तुमच्यासाठी थांबलोय मी. आता तुम्ही कधी तयारी करता वचनाप्रमाणे? फक्त व्यसनाची 8 देवबाप्पाला मान्य नाही. ही 8 देवबाप कधी मान्य करत नाही. या अटीला रिस्क नाही, सूट नाही. ही बाप तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये क्लिअरच करावा लागेल. व्यसनांना गुड बाय म्हणावंच लागेल. तेव्हा बाप्तिस्माची एंट्री सुरू होती. व्यसन असलेल्यांना मी मुळीच बाप्तिस्मा देणार नाही. तुमच्या पापाचा वाटेकरी मी नाही होणार. कारण मी जर बाप्तिस्मा केला आणि संकट जर आले तुमच्यावर भयानक, माझ्या नावाने खडे फोडताना तुम्ही फार घरी येत होते, फार वचन सांगत होते, लय वचनाला फोडू फोडू सांगत होते. याच्यासाठी सांगत होते का संकट येण्यासाठी? यांनो संकट मला दिसत आहेत वचनाप्रमाणे. म्हणून मी तुम्हाला एकच शब्द दिलाय की जेव्हा प्रभू मला दाखविल, प्रभू मला तेव्हा दाखविल जेव्हा तुमचे व्यसन गायब होतील. हे गुज आहे प्रियांनो. आज देवबाप थोडस गुज उघड करत आहे माझ्या मुखातून. का? कारण देवबाप्पाला तुमची गरज आहे. देवबाप तुम्हाला नाकारित नाही बरं का प्रियांनो. प्रभू जर नाकारणारा असता तरी इथं आलाच नसता, मुळीच आला नसता. म्हणला असतं मी नाकारलंय, नको जाऊ. प्रभू स्वीकारतोय. म्हणून तुम्हाला मी वारंवार प्रभूच्या उपस्थितीमध्ये हात जोडून रिक्वेस्ट केली, व्यसनाविषयी प्रार्थना करा. आणि जोपर्यंत व्यसन तुमच्याकडे आहेत ना, सैतानाला आनंद होतो. अरे यानं एंट्री नाहीये बाप्तिस्मेची. आणि जो सेवक असे बाप्तिस्मे करीन ना प्रभूच्या इच्छेविरुद्ध, मग मी त्या विश्वासणारीची हाजरी घ्यायला जाईल. सैतान तर याचाच उतावळा आहे की वचनाप्रमाणे बाप्तिस्मा न घेणाऱ्यांच्या माग लागण्याची तो प्रतीक्षा करत आहे. पण जो आत्म्याने सेवा करतो तो सेवक कधीही प्रभूच्या सांगण्याविना बाप्तिस्मा करणार नाही. म्हणून मी आतापर्यंत थांबलोय. 19 वर्ष झालं या वचनाची सेवा करतोय मी. किती? 19 वर्ष. आतापर्यंत एक बाप्तिस्मा माझ्या नावावर नाही. एक नाहीये. तयार झालेत पण दिले नाही त्यांना बाप्तिस्मे मी आतापर्यंत. मी पण देवाकडे काही अटी आणि शर्ती ठेवल्यात प्रियांनो. तुमच्यासाठी सगळं थांबलेलं आहे. हे पवित्र शास्त्र माझ्या हातात आहे प्रियांनो. खोटं नाही बोलत. तुम्हाला वाटत असं आमच्या मनधरणीसाठी बंधू सेवक बोलत असतील, मुळीच नाही. बाप्तिस्म्याचा पहिला शब्द मी या घरात ऐकलाय तेव्हा मला कळलं, अरे देवबाप माझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करतोय. पण त्यानंतर काही गोष्टी प्रभूने माझ्या समोर ज्या आणल्या त्या गोष्टी मला पसंत नाही, माझ्या प्रभूला पसंत नाही. म्हणून तुमचे बाप्तिस्मे थांबले प्रियांनो. आणि तुमच्यामुळे त्यांचे बाप्तिस्मे थांबले. आता तुम्ही विचार करा काय करायचं ते. मला चुकीचं वाटतं पाळायचं. मला चुकीचं वाटतं काय त्यांचे बाप्तिस्मे थांबले. मला कसं आहे घेतले काय आणि दुसऱ्या पाळ कापून घेतले काय? हे बघा बंधू, नाही नाही मला म्हणत का तुम्ही पाळा की हा हेच पाळ कापून त्यांनी घेतलं तर ते बाप्तिस्मा होईल ना. प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर जे बाप्तिस्मे होतात ना प्रियांनो, ते बाप्तिस्मे करणारे सेवकच कमी आहेत. आणि ऐका, पूर्ण ऐकून घ्या. आणि जे या वचनाची सेवा करणारे सेवक आहे ना, दुसरे सेवक कधी याच्यामध्ये इंटरफेअर नाही करत. अरे त्यांनी बी लावलंय, त्या बीला आता मी वाढवितो. बी लावणारा बी वाढवितो. पण
कापणीपर्यंत त्यांना तयार करतो आणि कापणीपर्यंत तयार झालं ना मग कोठारात ठेवण्याची जबाबदारी प्रभूची असते. ती बी पेरणाऱ्याची वाढविणारीची नाही, प्रभूची जबाबदारी असते. बाप्तिस्मा हा पूर्णपणे मंडळीच्या समक्षतेमध्ये तुम्ही स्वर्गाचे अधिकारी झालात, स्वर्गाचे वारीस झालात याचं ते प्रमाणपत्र आहे. पण हे प्रमाणपत्र तुम्ही त्या वाचनाला स्वीकार केलं ना तेव्हाच हे प्रमाणपत्र इश्यू होतं. पण ते तुमच्या हातात पाडायला ही अट आणि शर्त प्रभूने ठेवली. आणि जर ही प्रक्रिया नाही झाली तर तुमचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. कारण जी प्रभूला आपला प्रभू म्हणून मान्य करेल त्याला प्रभू कधी शासन करणार नाही. आणि जो आत्म्याने सेवा करणारा सेवक असतो ना बंधू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो कधी कोणाच्या मेहनतीला ते म्हणतात ना आयत्या याच्यावर काय रेगावर नाही का काय ते कधी करत नाही. जो आत्म्याचा सेवक असतो त्याला कळतं या सेवकाने किती श्रम घेतले असतील यांना बाप्तिस्मा करण्यापर्यंत आणण्यासाठी. आणि बाप्तिस्म्याचा पहिला शब्द तुमच्या घरातून आला त्या प्रियजनांनी नंतर मला मागणी केली. इथून स्टार्टिंग झाली बाप्तिस्मेची, मग ती दुसऱ्यापर्यंत गेले शब्द, तो भाग वेगळा आहे. मग मी पण देवाकडे मागणी केली की ज्या घरातून मला पहिल्यांदा बाप्तिस्म्याचा शब्द ऐकायला मिळाला त्या प्रियजनांचे बाप्तिस्मे मी करीन. तुम्हाला आवडणार नाही का तुमचे बाप्तिस्मे होणं? हो. म्हणून मी थांबलोय. न तर माझ्या जागेवर दुसरा असताना म्हणला असतं जाऊ दे, ते लय अडचणीत घेतले गोंधळात ते तयार आहे त्यांचे करून टाकू. मी असं केलं नाही. प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगतोय आणि खरं सांगतोय, हे खोटं बोलत नाही मी. मला जिथून आनंदाची वार्ता ऐकायला मिळाली ना बाप्तिस्मेविषयी, त्यांचे बाप्तिस्मे होणं मी प्रभूकडे सांगितलंय. प्रभू यांचे बाप्तिस्मे प्रथम. मग त्यावेळेला ते प्रियजन म्हणले ना नाही आम्हाला आता नाही घ्यायचं, तरी मी मान्य करीन. ठीक आहे, नंतर घ्यायची ना, मी यांचे करीन. सेवक आपल्या शब्दावर ठाम असणारा असला पाहिजे. त्यांनी शब्द बदली नाही केला पाहिजे. वेळ पाहून शब्द चेंज करणारा सेवक प्रभूला आवडत नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. तुम्ही जर रेडी झाले आणि जे रेडी झालेले आहे ते जर ऐन वेळेला म्हणले ना आम्हाला यांच्या बरोबर नाही घ्यायचे, त्या वेळेला मी त्यांना म्हणन ठीक आहे तुम्ही थांबलात ना, थांबा, मी यांचे करीन. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या घरातले सर्व प्रियजनांचे बाप्तिस्मे झाले पाहिजे. मी देवाकडे ही आट आणि शर्त ठेवली. तुम्हाला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, हे बायबल माझ्या जवळ आहे. मी असं नाही म्हणलं एक जणाचं झालं तरी मला आनंद होईल. बाकीच्यांचं बरोबर, बाकीच्यांचं काय नाही. मी एकासाठीच जात होतो, ते नाही ना, मला काही गरज नाही. मी कदाचित असं म्हणन, प्रभू कधी म्हणणार नाही असं. प्रभू म्हणतील सगळे पाहिजेत मला, मी एकालाच वाढणार नाही. म्हणून थांबलोय मी प्रभूच्या सांगण्याप्रमाणे. प्रियनो, तुमच्या हातात आहे तुमचे बाप्तिस्मे घेणे. तुम्ही तयार व्हा. प्रभू दाखवील मला, लगेच बाप्तिस्मे तुमचे होईल. बंधू वारंवार त्या शब्दाला उच्चारतात ना, आज देवाचा आत्मा फार कळवळला त्यांच्या शब्दाविषयी. म्हणून देवाचा आत्मा जास्तीत जास्त आज तुम्हाला सांगत आहे. प्रियांनो, बंधूंचं हृदय जर एवढं कळवळतंय बाप्तिस्म्यासाठी, तर जो देणार आहे त्याचं हृदय किती कळवळत असेल देण्यासाठी. तो म्हणत असेल का अरे कळवू दे, तुझं हृदय कळवळतंय ना, कळवू दे, असं मी घमनघट ऐकत बसतो. असं आहे का आमचं प्रभू? नाही. म्हणून प्रियांनो, योग्य त्या रीतीने तयार व्हा. फक्त व्यसन अडखळं नाही तुमच्या मार्गात. देवाने सांगितलंय, पण अडखळण्याचा खडक काय आहे? व्यसन. असे व्यसन आपल्या जीवनातून प्रभूच्या सानिध्यामध्ये काढून टाका. ते पुन्हा तुमच्याकडे आले नाही पाहिजे. प्रभू म्हणला ना निघ, येणार नाही ती. माझ्या तांबाखूला प्रभू म्हणला निघ, माझा विष वाचणारा तांबाखू नाही म्हणतोय ना, तुला जावं लागेल. जी गेली ना गेली.
आलीच नाही आतापर्यंत. ज्या विश्वासणाऱ्या दासाने मला म्हणलं नाही येशूच्या नावाने तांबाखू थोका तोंडातून आणि पुडी फेकून दे या गटारीमध्ये, फेकली मी विश्वासाने. आतापर्यंत त्या पुडीला हात नाही लावला. याला म्हणतात प्रभूचा दास. त्या दासाने पाहिलं एवढा इटा माझ्या इथं होता. ते म्हणे गाल फुगे आले का? म्हणलं गाल फुगे नाही, तांबाखू इथे. अरे बापरे, एवढी तंबाखू खाता काय तुम्ही? मला एवढी तंबाखू असल्याशिवाय कळतच नाही तंबाखू खाल्ली म्हणून. अशा गाल फुगायचा माझा. येशूच्या नावाने ती तंबाखू मी थुकली ना, आतापर्यंत ती तंबाखू घेतली नाही. याला म्हणतात व्यसन सोडणं. न तर काय 2-4 दिवस सोडलं, लय मला आठवण आली, लय मोह झाला, लय जीव बेचैन झाला, लय तळमळलो, लगेच थोडीशी घेऊन बघितली. याला म्हणतात का व्यसन सोडलं तुम्ही? प्रभू एखादच व्यसन घालवितो ना तर परत येत नाही त्याच्याकडं. त्याला म्हणतात प्रभूच्या नावाने व्यसन सोडलं. बुद्धीने सोडणं ना आत्मेने सोडणं, 2 भाग आहेत. बुद्धीने कधी व्यसन सोडण्याचा प्रयत्न करू नका. प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने व्यसन सोडा. कधीच व्यसन तुमच्याकडे येणार नाही. ते आलं तरी देवाचा आत्मा हाकलून देईल, नको जाऊ, तुला एंट्री नाही त्याच्या जवळ जायची, चल निघ माघारी. माझ्यासाठी दासच झालंय आतापर्यंत. तुम्हाला कोणतं व्यसन सोडणं आवडेल? बुद्धीचं आवडेल का आत्म्याचं आवडेल? आत्म्याचं. आत्म्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. देवाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. देवाला विनंती करा, प्रार्थना करा. देव बाप्पा, आम्ही वचन ऐकलं तुझं, वचनाप्रमाणे आम्हाला करण्याची आशा आहे. देव एवढा अन्याय नाही प्रियांनो की तो तुमचा शब्द ऐकणार नाही. धूपासारखी तुमची प्रार्थना जाईल प्रभूकडे आणि लगेच उत्तर येईल तुम्हाला, माझ्या मुली, माझ्या मुला, तुझं व्यसन सुटलं. मग बघा आनंद तो पवित्र आत्म्याचा काय. मला तर झाला आनंद. असा आनंद झाला ना मला जेव्हा मी ते झुकलो आणि पुडी खिशातली टाकून दिली गटारीमध्ये. माझं मन हलकं झालं त्याच वेळेला. म्हणलं आता याला कधी हात नाही लावायची, नाहीच लावला आतापर्यंत. त्यानंतर देवाने मला सेवक केलं. व्यसन होतो तोपर्यंत मी सेवक नव्हतो, ब्रदर होतो. व्यसन सुटल्यावर सेवक झालो. हे खरं सांगतो प्रभूच्या उपस्थितीमध्ये. मी झळ खावा लागती तेव्हा फळ मिळतं. व्यसन सुटणं अवघड आहे का ब्रदर? आहे का अवघड? नाही. किती सोपं आहे. एवढं सोपं काम करा ना प्रभूचं. बंधूंना पुन्हा बाप्तिस्मा आमचा व्हावा, दासांना प्रेरणा दे, दासांनी बाप्तिस्मा करावा, हे उच्चारण देव बाप्पाचा आत्मा यांच्या मुखात ठेवणारच नाही, डायरेक्ट बाप्तिस्मा होईल. आजच सांगतो प्रभूच्या उपस्थितीमध्ये. आणि जर असं नाही झालं तर मी प्रभूचा सेवक नाही. अगोदर करून दाखवा तुम्ही. व्यसनाला पूर्णपणे गुड बाय करा. जसं शोभा कदम या नेप्तीच्या बहिणीने केलंय तसं प्रभूच्या उपस्थितीमध्ये करून दाखवा. यांनो आशीर्वादाची रेलचेल सुरू होती. देवाला वाटलं ना आशीर्वाद द्यायची, लगेच सुरू होतात आशीर्वाद. पण असंही समजू नका की बाप्ती व्यसन सुटलं म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टीतून सुटलो. त्याच्यानंतर खरं तुमचं ख्रिस्तामध्ये चालणं महत्वाचं आहे. एकट्या व्यसनाने सर्व काही होत नाही. नंतरच्या गोष्टी पण, राग, द्वेष, कपट, निंदा, छळ, चुगल्या लावणं, ज्या काही गोष्टी या पवित्र शास्त्रात नीतिसूत्रात सांगितल्या त्या गोष्टी पाळाव्या लागतात. आईबापांचा सन्मान करावा लागतो. सेवकांचा आदर सत्कार करावा लागतो, जे दानांमध्ये सांगितलंय. बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर नुसतं तुम्हाला वाटलं व्यसन सोडो आम्ही राजे झालो.
त्यानंतर खरी कसोटी पवित्र आत्मा सहाय्यता करतो या गोष्टी करण्यामध्ये. तुम्हाला आपोआप हुरूपणा आनंद येतो, अरे मला हे करायचं, मी करणे कर. व्यसन असल्यावर देवाचा आत्मा तेवढी प्रेरणा देत नाही जेवढी पवित्र आत्मेला देण्याची इच्छा होते. पवित्र आत्मा वाट पाहतो, माझा विश्वासणारा कधी म्हणेल मला व्यसन सोडायचे, प्रभू मला मदत कर. फार काळवाळ्याने बोलतोय प्रभूचा आत्मा प्रियानो तुमच्या घरामध्ये. हे प्रभूचे शब्द आहेत, माझे शब्द नाही. प्रभूला तुमची गरज आहे. फक्त साक्षीदार मी आहे की प्रभूच्या आत्म्याने बोलतोय तुमच्याशी. दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया. यहूदाचं पत्र आपण पाहिलेलं आहे. दया करण्याविषयी आम्हाला जो आदेश आहे, म्हणून आजपर्यंत मी जेवढे पण प्रेषित 2:38 वाचनाविरहित चाललेत त्या सर्वांवर दया करतोय. कोणालाच मी उद्धटपणे बोललो नाही आतापर्यंत. कोणताच विश्वासणारा कोणत्या ठिकाणचा म्हणणार नाही या दासाने फार उद्धटपणे आमच्याशी वर्ताव केला. वचनाप्रमाणे त्यांना उत्तर देण्याचा मी भरपूर प्रयत्न केला. ज्यांनी ऐकलं ते आज व्यवस्थित चाललेत प्रभूमध्ये. जे नाही ऐकलं, प्रभूला राग आला, प्रभू म्हणला जाणं वर्ज्य कर. काहींच्या ठिकाणी जाणं आजही वर्ज्य आहे माझं. सेवक प्रभूचा गुलाम आहे, सेवक मनाचा मालक नाहीये. मी ठरवलं जाईन तिकडं, प्रभू नाही गेल्यावर काय करणार? सेवकाने विचारलं, प्रभू मी गेलो तिथं, तू का नाही आला? प्रभू जर म्हणला मी म्हणलो होतो का जा तिथं? म्हणून सेवा प्रभूच्या इच्छेने झाली पाहिजे. सेवकाच्या इच्छेने कधी सेवा होत नाही. बाप्तिस्मा जर तुम्ही घेतले ना, खरं देवाला जिंकणारे तुम्ही व्हाल. खरंच जिंकला आम्ही प्रभूला आमच्या जीवनामध्ये वचनाप्रमाणे. म्हणजे प्रभूपेक्षा वरचढ झाले असं नाही म्हणायचं बरं का मला. न तर म्हणताना रे बंधू आम्हाला प्रभूपेक्षा आम्ही वरचढ झालो असं म्हणून राहिले. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारे तुम्ही झाले. सोडायचं का नाही व्यसन? हो. सोडायचं का नाही? आता होय शब्द ऐकला मी, दबकत का व्हायना आवाजामध्ये ऐकलाय होय म्हणून. पण आता या होयला पूर्ण व्हायला किती वेळ लागतो, किती दिवस लागतील, किती महिने लागतील ते मी समयाला बघणार आहे. लवकरात लवकर प्रभूकडून आशीर्वादित व्हा. बाप्तिस्मेचे हकदार बना. आणि मी तुमचे बाप्तिस्मे करायला कोणती कुचराई करणार नाही. आमच्या जवळ बाप्तिस्मेचा सगळा काही फॉर्म्युला रेडी आहे. मी आमच्या ब्रदरांना फक्त बोलायचा उशीर आहे, ब्रदर असे असे बाप्तिस्मे करायचे. आमचे ब्रदर म्हणतील केव्हा करायचे. ते नाही म्हणणार मी ठरवीन मग सांगन तुम्हाला. ते मला म्हणतील कधी करायची. मी जी डेट सांगन ना त्या डेटला तुमचे बाप्तिस्मे होणार. आणि जर असं नाही केलं तर मी देवाचा सेवक नाही. तुम्ही तरी म्हणायचं भाऊ, किमान बाकीचे म्हणू अगर नाही म्हणू, तुम्ही तरी म्हणायचं अरे हे बोलले तसं केलं नाही, हे सेवक नाही. बरं का तुम्ही म्हणले ना देवाला मान्य होईल. बाकीच्यांनी जर म्हणले तर देव म्हणशील तुम्ही काय ऐकलं होतं का? ज्यांनी ऐकलं होतं त्यांनी बोलले ना मला त्यांचा शब्द मान्य, तुमचा नाही मान्य, कारण तुम्ही ऐकलंच नाही. सेवक काय बोलत होता आत्म्याच्या प्रेरणेने. ज्या दिवशी तुम्ही म्हणता ना, फोन जरी तुम्ही केला ना मला आणि त्या फोनातून देवाच्या आत्म्याने मला प्रेरणा दिली ना की फोन आलाय त्याप्रमाणे कर, त्याच दिवशी तुमचे बाप्तिस्मे. एवढा शब्द देतो प्रभूच्या उपस्थितीमध्ये. फक्त व्यसनाला गुड बाय करणारे तुम्ही प्रभूला दाखवा स्वतः. लवकरात लवकर दाखव. कांचनताई म्हणल्या होय मला सोडायचंय व्यसन, पण दबकत आवाजात म्हणले थोडं असं धैर्याने, होय मला सोडायचं नाही म्हणलं. हो सोडायचं. तेव्हाच कळतं प्रभूला कोणत्या आवाजात कोणता स्वर आलेला आहे. हाताने उत्साहाने होय म्हणा प्रियांनो. असं म्हणले ना तुमचं व्यसन गायब होईल.
आणि व्यसन गायब झालं ना, तुमचा बाप्तिस्मा हे पवित्र शास्त्र साक्षीला आहे, मी केल्याशिवाय राहणार नाही. व्यसन अडखळं नाही तुमच्या मार्गामध्ये. आता किती दिवस त्यांना त्याचं गुलाम तुम्हाला व्हायचं की तुम्ही ठरवा. तर त्याच्याच गुलामगिरीमध्ये राहायचं हे तुम्ही ठरवा. प्रभूला ते मान्य नाही. जे प्रभूला मान्य नाही ते मला मान्य नाही. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन बघतो आणि थांबतो. मी फार बोलू राहिला देव बापा आज व्यसनाविषयीच. लोककृत शुभवर्तमान 6वा अध्याय 46व वचन, शेवटचं वाक्य. पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही. बघा देवाचा शेवटचा शब्द काय आलाय. आतापर्यंत काय ऐकलंय तुम्ही प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने. देवाला व्यसन मान्य नाही आणि प्रभू म्हणतो पण मी जे काय सांगतो ते तुम्ही का मान्य करीत नाही. करायचं का नाही मान्य? होय. मान्य जर करायचं असलं लवकरात लवकर मला दिसलं पाहिजे प्रियांनो. आणि बाप्तिस्मे सर्वांची करायचे तर प्रभूला. ध्यानात ठेवा, हे वाक्य लिहून ठेवा. पाहिजे तर विसराळू जर असले लिहून ठेवा की प्रभू म्हटला सर्वांचे बाप्तिस्मे प्रभूला करायचे आहेत ना, तर आमचे एकट्या बंधूचे नाही. बंधूंनाच स्वर्गात जायचं, तुम्हाला नाही यायचं का? म्हणून वचनात सांगितलंय बापाने आंबट द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात नाही आंबणार. आणि मुलाने आंबट द्राक्ष खाल्ले तर बापाचे दात आंबणार नाही. जो खाईल त्याचे दात आंबन. जो प्रभूच्या इच्छेने चालेल तोच स्वर्गात जाईल. जो प्रभूच्या इच्छेने नाही चालणार स्वर्गाच्या बाहेर अंगणात थांबावं लागेल. तिथं मध्यस्थीने चालणार ना. पप्पा मध्यस्थी करा ना प्रभूला, माझा मुलगा आहे स्वर्गात घेण्यासाठी. तिथं येणे चालणार. ज्याने जे केलं त्याच त्याला प्रतिफळ दिलं जाईल. म्हणून प्रगटीकरण 22:12 मध्ये सांगितलंय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रभू जवळ द्यायला वेतन आहे. तुमचे कृत्य चांगले असले वेतन, कृत्य चांगले नाही थांबा अंगणामध्ये. अंगणात राहणं पसंत राहील का स्वर्गात राहणं पसंत राहील? स्वर्गात. स्वर्गात ना. मग व्यसनाला गुड बाय करण्याची तयारी आजपासून करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. आमेन. कांचनताई करता का प्रार्थना? प्रार्थने अगोदर आपण स्तुती करू आणि मग तुम्ही शेवटची प्रार्थना करा. आज व्हिडिओ चालूच ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुला गौरवितो, तुला स्तवितो, तुला आभार प्रदर्शनाचा उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण करतो. स्वर्गीच्या देवा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. करा प्रार्थना कांचनताई. आम्हाला तू प्रार्थनेला सुंदर शिवे दिली. तुझे उपकार आणि स्तुती करतो बाप्पा. पगारे पास्टरला तू आमच्या घरी घेऊन आलास म्हणून देखील तुझे उपकार आणि स्तुती करतो रे बाप्पा. आणि त्यांनी जे वचन आम्हाला सांगितलंय बाप्पा, त्या वचनाद्वारे आम्हाला चालणार बनव माझ्या राजा. बनवशील माझा विश्वास आहे बाप्पा. आणि विशेष आमच्या पूर्ण परिवाराची व्यसन तू येते बाप्पा. सुटले म्हणून तुझे उपकार आणि स्तुती करते. आणि आमच्या सर्वांच्या तू इच्छा तू पूर्ण करतो. करशील असा विश्वास गोड आणि पवित्र येशूच्या नावात मागते म्हणतो ऐकते. आमेन. आणखी मागतो स्वर्गीय बाप्पा, आमच्या बहिणीने जे काही अतिशय थोडक्या शब्दामध्ये पण फार उपयुक्त अशा रीतीने जे पण शब्द तुझ्या
उपस्थितीमध्ये तुला कळवलेले आहेत माझ्या बापा. आमच्या बहिणीचे ते शब्द तू मान्य कर माझ्या बापा, आणि त्या शब्दाप्रमाणे या परिवारामध्ये तू आपलं कार्य कर माझ्या बापा. यांच्या ज्या काही इच्छा असतील माझ्या बापा, त्या सर्व इच्छा यांच्या तू पूर्ण कर माझ्या बापा. त्या इच्छेला जे काय अडखळणं यांच्या जीवनात असतील, ते अडखळणं नासूर येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाऊ दे माझ्या बापा. यांना आशीर्वादित कर माझ्या बापा, कारण जो तुझकडे येतो ना त्याला तू कदापि घालवून देत नाही माझ्या बापा. तर तू त्यांना आशीर्वाद देणारा देव आहे. स्वर्गीच्या देवा, माझ्या मनाला पण फार उत्सुकता लागलेली आहे की केव्हा या प्रियजनांचे मी बाप्तिस्मे येशू ख्रिस्ताच्या नामाने करील. प्रभू, माझ्या मनाला जर एवढी ओढ आणि उत्सुकता लागलेली आहे, तर तुझ्या मनाला किती लागले असेल, आणि जे घेणारे आहेत त्यांच्या मनाला किती उत्सुकता लागली असेल, हे सर्व तुला कळतंय माझ्या बापा. आमच्या प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे तू सर्वांबरोबर कार्य कर, आणि तुझ्या नावाचं गौरव या परिवारातून तू करून घे, अशी मी तुला विनंती करतो. या परिवारातले लहान थोर प्रियजन तुझ्या पवित्र हातात देतो. प्रत्येकाचा सहाय्यक हो, प्रत्येकाचा मार्गदर्शक हो, आणि प्रत्येकाला आशीर्वाद देणारा देव तू हो, अशी मी तुला विनंती करतो. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव उभे राहू दे, अशी प्रार्थना करतो. आपल्या दासाला तू या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन आला, आणि आत्म्याच्या प्रेरणेने तू आज वचनातून यांच्याशी पुन्हा एकदा बोलला. पण आज जे तू बोलला माझ्या बापा, ते व्यसनावर आधारित जास्त बोललेलं आहे. तुझ्या मनामध्ये जे मनोगत होतं तुझं, ते सेवकाच्या मुखातून तू आज संदेश रूपाने प्रगट केलेला आहे. स्वर्गीय बापा, आजचा संदेश या परिवारासाठी तरी आशीर्वादाचा तू संदेश करावा, अशी मी तुला प्रार्थना करतो. जर असं तू केलं माझ्या बापा, तर तुझ्या दासाचं या परिवारात येणं तुझ्या नावाने आशीर्वादित झालं. न तर आज सेवक तर प्रार्थनेलाच जात आहेत माझ्या बापा. कोणता सेवक आहे की तो प्रार्थनेला गेल्यावर संदेश सांगत नाही? सर्वजण संदेशच सांगत आहेत माझ्या बापा. परंतु किती जणांच्या संदेशाप्रमाणे तुझा आत्मा कार्य करत आहे, हे फक्त तुला माहीत आहे माझ्या बापा. आणि आजचा संदेश या परिवारासाठी खूप आणि खूप आशीर्वादाचा व्हावा, हीच मी तुझ्या पवित्र चरणासमोर विनंती करत आहे. मी माझ्यासाठी काही मागितलं नाही माझ्या बापा. या परिवारासाठी मी तुझ्याकडं मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे की या परिवाराला तू आशीर्वादाने भर. स्वर्गीय बापा, आज मला याच परिवाराच्या मध्यस्थीसाठी पाठवलेलं आहे. या परिवाराची मध्यस्थी मी तुझ्या पवित्र चरणासमोर ठेवलेली आहे, आणि मी तुला विनंती करतो, या प्रियजनांचे लवकरात लवकर बाप्तिस्मे व्हावे, अशी मी तुला विनंती करतो. तू करशील असा मी विश्वास ठेवतो. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्ग तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमचे कृष्ण आम्हाला सोडले आहे तसे तू आमचे कृष्ण आम्हाला सोड. तर आम्हाला परीक्षेत नको, तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.